नमस्ते मित्रांनो, ऑल टिप्स मराठी या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग जाणून घेऊया घरात चुकचुकणाऱ्या पालीचे संकेत. हिंदू धर्मात अनेक शकून अपशकून रूढी परंपरा अशा गोष्टी मानल्या जातात. घरात पालीचं येणं, एखाद्या विशिष्ट जागी पाल दिसणं किंवा पाल वारंवार खाली पडणं याचं विशेष संकेत मानले जातात. घरात काळ्या रंगाची पाल दिसणं अशुभ मानलं जातं. धनहानी होणं किंवा एखादी समस्या निर्माण होण्याचे हे संकेत असू शकतात. पाल हे लक्ष्मी मातेचे प्रतीक मानलं जातं, पण काळ्या पालीची देवघराजवळ दिसणे अशुभ मानलं जातं. घरात एका वेळी 2 पाली दिसणं सामान्य आहे, पण 2 पाली आपापसात भांडताना दिसल्या तर तो अशुभ शकून मानला जातो. पालीचे भांडण पाहणं हे घरात आजारपण सुरू होण्याचे संकेत असतात. याचा अर्थ घरातील एखादा सदस्य आजारी पडू शकतो. घरातील देवघराजवळ पाल दिसणं हा शुभ संकेत आहे. यामुळे घरात समृद्धीत वाढ होऊ शकते. भविष्यात तुम्हाला मोठा धनलाभ मिळण्याचे हे संकेत असू शकतात. जर शुक्रवारी देवघरात किंवा देवघराजवळ पाल दिसली तर लक्ष्मी मातेची तुमच्यावर कृपा होणार आहे असं समजावं. घरात जमिनीवर वारंवार पाल पडत असेल तर ते अशुभ मानलं जातं. तसेच घरातील एखाद्या स्त्री किंवा पुरुषाच्या अंगावर पाल पडणं हे देखील अशुभ मानलं जातं. दिवसा जेवताना जर पाल चुकचुकल्याचा आवाज ऐकू आला तर लवकरच काही शुभवार्ता मिळू शकतात. जर तुम्हाला नवीन घरात किंवा दुकानात मेलेली पाल दिसल्यास सावध व्हा. याचा अर्थ असा की नजीकच्या काळात घरातील प्रमुख आजारी पडणार आहे. याचा परिणाम कुटुंबातील सर्व सदस्यावर होईल. त्याचप्रमाणे पाल जमिनीवर दिसणे चांगले मानले जात नाही. असे दृश्य दिसल्यास नवीन घर दुकानात जाण्यापूर्वी तिथे नियमानुसार पूजा अवश्य करा, जेणेकरून नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी होईल. जर तुम्हाला स्वप्नात एखादी पाल रांगताना दिसली तर ते अशुभ मानलं जातं. याचा अर्थ नजीकच्या भविष्यात तुम्हाला आजारपण किंवा आर्थिक संकटांना सामोरे जावे लागू शकते. घर किंवा ऑफिसमध्ये पाल एकमेकांशी भांडताना दिसली तर ते अशुभ लक्षण मानलं जातं. याचा अर्थ असा की लवकरच तुमची जोडीदाराशी भांडणं होणार आहेत. पाल आपापसात भांडणे देखील घरगुती त्रासाचे लक्षण आहे. असे दृश्य पाहिल्यावर धीर धरा आणि शांतपणे वेळ घालवण्याचा प्रयत्न करा. वास्तुशास्त्रानुसार जर पाल तुमच्या उजव्या पायावर पडली तर याचा अर्थ असा होतो की तुम्ही लवकरच प्रवास करणार आहात आणि तुम्हाला त्याचा फायदा होईल. दुसरीकडे डाव्या पायावर पाल पडली म्हणजे घरात संकट किंवा रोगाचे आगमन होणार आहे. म्हणून घरात पाल दिसूच नये असे वाटत असेल तर करा हे उपाय. ज्योतिषशास्त्रानुसार असे सांगितले जाते की कृष्ण नेहमी मोरपंख धारण करायचा, कारण त्यांच्या कुंडलीत कालसर्प होता. मोरपीस पाहिल्यावर पालींना सर्प असल्याचा भास होतो. तसेच मोरपिसांच्या गंधाने पाल घरात येत नाही. त्यामुळे घरात पाली असतील तर प्रत्येक खोलीत मोरपीस लावा आणि पालीपासून सुटका मिळवा. कांदा लसूण हा तामसिक अन्नाच्या प्रकारात मोडतो. असे म्हटले जाते की ते मनाला उपासनेत एकाग्र करण्यापासून प्रतिबंध करते. तसेच याचा संबंध राहू केतूशी जोडला जातो. यामुळे कांदा लसूणचा स्प्रे किंवा लसणाच्या पाकळ्यांचा उग्र वासामुळे पाल घरातून निघून जाते. काळी मिरी शनी ग्रहाची कारक असून यामुळे शनीच्या अशुभ प्रभावापासून दूर राहता येते. लाल मिरची पावडर आणि काळी मिरी पावडर एकत्र करून पाण्यामध्ये मिसळून घरामधल्या कोपऱ्यामध्ये
खिडकी दरवाजावर याचा स्प्रे दिल्याने पाली घरातून पळून जातील. मात्र हे स्प्रे करताना आपल्या अंगावर पडणार नाही किंवा डोळ्यात जाणार नाही याची विशेष काळजी घ्या. ज्योतिषशास्त्रात अन्नदान करणे याला खूप महत्त्व आहे, ज्यामुळे अनेक आशीर्वाद मिळतात असे आपल्याला माहीतच आहे. परंतु आपण निष्काळजीपणा केला आणि अन्न उघडे ठेवले तर हेच अन्न आपल्याला नुकसानदायक ठरू शकते. अन्नात पाल पडल्याने किंवा अन्नावरून पाल फिरून गेल्याने विषबाधा होऊ शकते. त्यामुळे स्वयंपाकघरात नेहमी स्वच्छता ठेवा. अन्न उघड्यावर नसेल याची काळजी घ्या. यामुळे देखील मुंग्या, पाल, माशी, मच्छर, झुरळ हे सर्व तुमच्यापासून घरापासून लांब राहतील. धन्यवाद. अशीच माहिती ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.